नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण एका नव्या रेसिपीमध्ये भेटणार आहोत. चला तर मग अशी सुंदर अशी रेसिपी कशी बनवली आपण बघूया. मुलांच्या टिफिनसाठी, ऑफिससाठी एकदम सुंदर अशी रेसिपी आपली तयार आहे. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. ही रेसिपी बनवण्यासाठी मी पत्ताकोबी बारीक चिरून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून ठेवलेली आहे. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. प्रथम कढईमध्ये आपल्याला तेल घालून जिरं आणि मोहरी तडकून घ्यायची आहे. जिरं मोहरी तडकल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने थोडंसं तेल घालून जिरं मोहरी घालून हळद घालून घेतली आणि नंतर धुतलेली गोबी त्यात घालून घ्यायची आहे. हे सर्व गोबी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे. त्यातलं पाणी आपल्याला पूर्ण कमी करायचं आहे. हे बघा, मीठ घातल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित ती शिजवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने गोबी बनवल्याच्या नंतर आपला गोबीचा वासही कमी होतो आणि खायलाही चव लागते. आता मी कोबी काढून घेतलेली आहे आणि कढईमध्ये 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे. बारीक चिरलेला कांदा थोडासा लाल झाल्याच्या नंतर त्यामध्ये थोडंसं लसूण घातलेलं आहे ठेचून आणि 1 ते 1.5 चमचा तिखट आणि 1 चमचा धनिया पावडर घातलेली आहे. हे तुम्ही तुमच्या चवीनं करू शकता, कमी जास्त तिखट. आणि त्यामध्ये परतलेली कोबी घातलेली आहे. एक गोबी घातल्याच्या नंतर लक्षात ठेवायचं, आपल्याला मीठ घालायचं नाही. आपण परततानाच गोबीमध्ये मीठ घातलेलं होतं. बघा, अशा पद्धतीने तयार झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये अर्धी वाटी बेसन घालायचं आहे. अर्धी वाटी बेसन घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने थोडंसं पाणी मारून आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्याच्या नंतर थोडीशी वाफवल्याच्या नंतर आपल्याला कसुरी मेथी घालून सर्व करायची आहे. तर बघा, एकदम सुंदर अशी रेसिपी आपली तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. खूप चविष्ट लागते ही गोबी आणि तुमच्या कमेंट मला पोचवत राहा. अशा व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये.